तर विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट भरती क्लर्क आणि शिपाई फराश अमालच्या निकालाबाबतची महत्त्वाची अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। बरेच विद्यार्थी मित्र हे मला विचारत होते की क्लर्क आणि पिऊनचा निकाल हा कधी लागेल, त्याबाबतचीच अपडेट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट दिले आहे, ते जर तुम्हाला तिथं आवडले तर तुम्ही तिथून ते खरेदी करू शकतात। हे प्रॉडक्ट तुम्हाला विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये अवेलेबल असतील। तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती की आज जवळजवळ बॉम्बे हायकोर्टाची परीक्षा होऊन 1 महिना संपायला आला आहे, तरी पण निकाल अजून लागलेला नाही। आणि त्यानंतरच शिपाई फराश अमाल या पदाची अंतिम उत्तर तालिकासुद्धा अजून लागलेली नाही। तर बरेच विद्यार्थी मित्र मला कमेंट करत होते की सर निकाल कधी लागेल। तर बघा विद्यार्थी मित्रो, सध्या जे आहे ते बॉम्बे हायकोर्टाला सुट्ट्या लागलेल्या आहे, पण त्यांचे जे प्रशासकीय कामकाज आहे ते सुरू आहे। प्रशासकीय कामकाजाला कोणत्याही प्रकारची सुट्टी नाही। त्या अनुषंगानेच मित्रांनो, शिपाई पिऊन हमाल या पदाची जी उत्तर तालिका आहे, अंतिम उत्तर तालिका मित्रांनो, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पुढील आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे। आणि क्लर्क या पदाचा निकाल व पिऊन या पदाचा निकाल हा जून आठवड्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। आणि त्याच पिरियडमध्ये तुमची क्लर्क या पदाची टायपिंग टेस्टसुद्धा शेड्यूल असेल। जवळजवळ 10 जून नंतर टायपिंग टेस्ट होण्याची दाट शक्यता आहे, कारण की 10 जूनपर्यंत सध्या बॉम्बे हायकोर्टाला सुट्ट्या आहे आणि त्यानंतरच तुमची टायपिंग टेस्ट होईल। पण मित्रांनो, प्रशासकीय कामकाज सुरू असल्याने तुमचा जो निकाल आहे तो येत्या 2 आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही ऑफिशियल माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।